नमस्कार. माझे नाव सौ श्वेता मिलिंद आहिरे. मी चांदिवली पवई इथे राहते. माझ्याविषयी सांगायचे झाले तर मी एक सर्वात आधी उच्च शिक्षित गृहिणी आहे. त्यानंतर मी एक मॉडेल आणि आर्टिस्ट आहे आणि माझा छोटासा एक ऑनलाईन माशांचा बिझनेसही आहे. तर मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की कुलदेवतेची उपासना केली नाही तर कुलदेवता रागवते का? आणि हे आध्यात्मिक किंवा शास्त्रीय कारण असू शकते का? धन्यवाद. नमस्कार. वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत. तर ह्यामध्ये श्वेता आहिरे मॅडम पवई येथून प्रश्न विचारला आहे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तर यामध्ये आपल्याला कुलदेवता रागवते का हा प्रश्नच नाहीये, कारण आपल्या जीवनामध्ये जी देवता आपल्याला लाभते, की जी देवता आपल्याला प्राप्त होते, ती 3 पद्धतींनी आपल्याकडे येते. पहिली गोष्ट, आपण या जन्मामध्ये जे पण काही पूर्व सुकृत केलेलं असतं किंवा काही सकारात्मक ऊर्जा आपण कलेक्ट केलेल्या असतात, काही चांगल्या गोष्टी आपण केलेल्या असतात, काही चांगल्या पद्धती आपण या जीवनामध्ये केलेल्या असतात, तर त्याचा एक पूर्व सुकृत म्हणून एक ऊर्जा आपल्याला लाभते. ती ऊर्जा त्या देवतेच्या स्वरूपात असू शकते. दुसरं, आपल्या कुटुंबामध्ये 7 पिढ्यांमध्ये ज्या लोकांनी ज्या देवतेची पूजा केली, आराधना केली आणि ज्या शक्तीला भजलं, ती शक्ती सुद्धा पुढे आपल्यापर्यंत कॅरी फॉरवर्ड होत असते. तर त्याला सुद्धा आपण सर्वसामान्य भाषेमध्ये कुलदेवता असं म्हणतो. तिसरी शक्ती आपल्याला प्राप्त होते, ती आपण आपल्या पूर्वजन्मामध्ये काही सकारात्मक गोष्टी केलेल्या असतात, काही सकारात्मक शक्ती तिथे कलेक्टिव्ह असतात आपल्यासाठी आणि त्या सुद्धा आपल्या या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. त्याला सुद्धा आपण एक आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. तर ह्या 3 प्रकारच्या स्वरूपांमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी एका स्वरूपात देव आपल्याला प्राप्त होतो. काहींना 2 स्वरूपात होतो, काहींना 3 स्वरूपात होतो. हा सगळा जो आहे तो आहे आध्यात्मिक प्रवास. तुम्ही जेवढं स्पिरिच्युअल कनेक्ट व्हाल, तुम्ही जेवढं अध्यात्म, ध्यानधारणा, मेडिटेशन आणि नामस्मरण या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय कटाक्षाने जर पाळल्या, तर तुम्हाला एक एक करून एक एक शक्तीची प्राप्ती होते, एक एक शक्तीचा अनुग्रह प्राप्त होतो आणि त्यालाच आपण म्हणतो की कुलदेवता प्राप्त होणे. तर कुलदेवता प्राप्त होणे ही एक प्रोसेस आहे. ही या जन्माची, या आपल्या जन्माच्या जर्नीची एक प्रोसेस आहे. तर काही लोकांना या शक्ती प्राप्त होतात, काही लोकांना या शक्ती प्राप्त होत नाहीत, कारण ते त्या चैतन्यामध्ये जाऊन तेवढं जगण्याचा प्रयत्नच करत नाहीत. आफ्टर ऑल हा सगळा जो पार्ट आहे तो आपला पास्ट लाईफ ऑफ रिग्रेशनचा पार्ट आहे आणि ह्यामध्ये आपल्याला ज्या पण एनर्जी, जे पण व्हायब्रेशन्स आपल्याला प्राप्त होतात ते कुठल्या ना कुठल्या तरी देवतेच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतात. आणि कुलदेवता जर आपल्याला माहिती नसेल किंवा या शक्ती जर आपल्याला माहिती नसतील किंवा आपल्यापर्यंत त्या पोहोचू शकत नसतील किंवा आपण आपल्या मूळ शक्ती आपण भजत नाही आहोत, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अगदी डझनभर वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती जर आपण भजत असू, तर मात्र आपलं हे जीवन आहे, हे जीवन कुठेतरी वेगळ्या दिशेने वाहत जातं, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने त्याला कलाटणी मिळते. ती नकारात्मक दृष्टीने सुद्धा असू शकते. समाजामध्ये आपण नेहमी बघतो की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक घटना घडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्समध्ये लोक आपण नेहमी बघतो. पण एक थर्ड डायमेन्शन ऑफ लाईफ आहे आणि ते थर्ड डायमेन्शन लाईफ हे ॲब्सोल्युटली स्पिरिच्युअल आहे आणि ते स्पिरिच्युअल लाईफ बरोबर असलेले ज्या पॉवर्स आहेत त्या वेगळ्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्या शक्ती अतिशय अदृश्य स्वरूपामध्ये कार्यरत असतात आणि त्या शक्तींचा एकदा का वरदहस्त तुम्हाला प्राप्त झाला की तुमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी तुम्हाला मिळते, एक वेगळ्या प्रकारचा डेव्हलपमेंट तुम्हाला मिळते, एक वेगळ्या प्रकारची पॉवर तुम्हाला मिळते आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अतिशय प्रेशियस असं एक लाईफ तुमचं तयार होतं आणि अतिशय प्रशस्त असं जीवन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये जगू शकता, प्रेझेंटमध्ये जगू शकता. आणि ह्या सगळ्या शक्ती जर तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला कुलदेवतेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कुलदेवतेची आराधना करणे किंवा या शक्तींना भजणे हे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट. बरेच वेळेला आपण ज्या देवांची पूजा करतो ते देव आपल्याशी कनेक्ट आहेत का हे
आपल्याला माहितीच नसतं आणि आपण वेगळ्याच शक्तींना बसत असतो. आणि त्यामुळे आपण नेहमी, मी बरेच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकतो की सर आम्ही भरपूर देवाचं करतो, भरपूर अध्यात्म करतो, भरपूर वास्तुशास्त्र करतो, भरपूर न्यूमरोलॉजी, ज्योतिषशास्त्र, सगळ्या गोष्टी करतो, पण आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाही. तर पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुम्ही शक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग नाहीये, शक्ती तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग आहे. तर जेव्हा शक्ती तुम्हाला आयडेंटिफाय करणार त्यावेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार. ना की तुम्हीच जाताय तर त्या प्राप्त होत, तर तिकडून त्या एनर्जीज तशा आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला कुठले कॉल एक्सेप्ट करायचे आहेत किंवा कुठल्या पद्धती आपल्याला त्या एक्सेप्ट करायच्या आहेत, तर ते आपली न्यूमरोलॉजी, आपली ॲस्ट्रॉलॉजी, आपलं वास्तुशास्त्र आपल्याला आयडेंटिफाय, त्याच्या माध्यमातून एक आदर्श कन्सल्टंट आहे त्याच्या माध्यमातून आयडेंटिफाय करत असतो आणि तो तुम्हाला तसे मार्ग दाखवत असतो, तसे मार्ग तो सुचवत असतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे रिकॉल्स येत असतात. आणि मग एकदा का तुम्हाला त्याचे रिकॉल्स आले की मग खऱ्या अर्थाने तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू होते. असं आम्ही नेहमी आमच्या आस्क वास्तुकार गुरुच्या कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून अनेक लोकांना सांगत आलेलो आहे. आतापर्यंत माझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे. तर हा सगळा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कुलदेवतेकडे प्रार्थना करतो की या व्हिडिओला तुमच्या 1K सबस्क्रायबर मिळो, 1K व्ह्युअरशिप मिळो, 1K कॉमेंट्स मिळो, 1K लाईक्स मिळो. जर असं शक्य झालं तर मी घेऊन येत आहे तुमच्याकडे वास्तुकार मानाची पैठणी.